बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे। साताऱ्यामधील वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह सुरू आहे। डोळ्याचं पारणं फेडणारी ही बगाड यात्रा असते। वाई तालुक्यामधील बावधनचे बगाड हे राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे। हजारो भाविक ही अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी वाईपासून जवळ असणाऱ्या बावधन गावाला येत असतात। 350 वर्षांपासून या गावामध्ये ही यात्रा साजरी केली जाते। या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान हा अजित बळवंत ननावरे यांना मिळालेला आहे। भावाचा विवाह योग जुळून येऊ दे यासाठी 2014 मध्ये त्यांनी भैरवनाथाला नवस केला होता आणि तो पूर्णत्वास गेल्यामुळे नवसपूर्ती करण्यासाठी या वर्षीचा मान त्यांना मिळालाय। या बगाड्याची सुरुवात आता जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास होईल। बगाड्याला 50 फूट उंच बगाडाला बांधल्यानंतर बावधन गावापासून 4 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापासून ही सुरुवात केली जाते। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध अशी ही वाई येथील बगाड यात्रा, या यात्रेला आज सुरुवात झालेली असून आपल्या पाठीमागे आपण जे पाहत आहोत या येथे बगाड्याला अंघोळ घातली जात आहे। या बगाड्याला येथून अंघोळ घातल्यानंतर बगाडावरती चढवलं जातं आणि बगाडावर चढवल्यानंतर या यात्रेला खरं तर सुरुवात होते। या यात्रेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून या यात्रेसाठी भाविक येत असतात। मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरली जाते। आज दिवसभर हा जो बगाडा आहे हा बगाडावरती चढून त्याला चढवलं जातं आणि संपूर्ण या क्षेत्रामध्ये त्याला फिरवलं जातं। आणि खरं तर हे जे बगाड आहेत अजित ननावरे म्हणून यांनी आपल्या भावासाठी एक नवस बोलला होता आणि त्या नवस पूर्ततेसाठी ते आज या बगाड्यावर चढणार आहेत। ही जी यात्रा आहे ती प्रामुख्याने या वाईमध्ये भरली जाते। वाई येथील बावधन या गावामध्ये ही यात्रा भरली जाते। मोठ्या प्रमाणात येथे भाविक यायला सुरुवात झालेले आहेत। 11च्या दरम्यान ही जी यात्रा आहे यासाठी सुरुवात होणार आहे। कॅमेरामन जुबेर सह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।